मोठ्या संख्येने महिला दिसल्या। गेले काही दिवस फक्त सरकारी कार्यक्रमात महिला दिसत होत्या। आज गैर सरकारी कार्यक्रमात महिला दिसत आहेत हे बघून खरंच मनापासून आनंद वाटला। याचं कारण असं की सगळ्या महिलांना आजकाल तंबी असते की सगळ्या कार्यक्रमात महिलांना हजेरी द्यायचीच असते। आप्पा तुमच्या भाषणामध्ये, रोहिणीताईंच्या भाषणामध्ये तुमच्याकडे काही कार्यक्रम झाला 3 दिवसापूर्वी जिथे मोठ्या संख्येने महिलांना बोलवलं होतं असं तुमच्या भाषणात आलं। आमचा जिल्हा तुमच्या पुढे आहे या बाबतीत। आमच्या जिल्ह्यामध्ये आज बालेवाडीला पुण्यात कार्यक्रम आहे, महिलांना बोलवलेलं आहे। रोहिणीताई तुम्ही म्हणल्या की दबक्या आवाजात सांगितलं गेलं की तुम्हाला जर कार्यक्रमाला आला नाही तर निधी मिळणार नाही। तुमच्या जिल्ह्यात थोडा तरी सुसंस्कृतपणा दाखवला। आमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या पुढचा कार्यक्रम झाला आहे, तिथे व्हॉट्सॲपवर मेसेजच आला आहे जो मी आज ट्विट केला आहे। पत्रकार बंधू असतील इथे उपस्थित, तिथे मी आरोप कधीच कोणावर करत नाही आणि खोटे तर करतच नाही। मी आज सकाळी ट्विट केलं आहे कारण का माझ्याकडे काही महिलांनी मेसेज पाठवले काल रात्री की ताई आम्हाला निधीसाठी जर आम्ही कार्यक्रमाला गेलो नाही तर आम्हाला पैसे मिळणार नाहीत असा मेसेज सरकारने पाठवलेला आहे। हे या सरकारचं काम आहे। महिलांना निधी देत आहेत याचा मी जाहीर आभार मानते आणि सरकारचं मनापासून आभार मानते की तुम्ही महिलांना हे स्कीम देत आहे। चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे। मी त्यांच्यासारखी भाषणं नाही करत। 70 साल में तुमने क्या किया, काय कोण म्हणलं असं? कधी? लोकसभेला लाल साड्या नेसून या जिल्ह्यामध्ये असं गेलं? ड्रेस कोड दिला होता? मग तुम्ही इलेक्शन कमिशनला कंप्लेंट नाही का केली? हां, तुम्ही हे जे मला आज सांगितलं, पण मग ते लाल साडी नेसून जायचं सांगितलं कोणी? सगळ्या महिलांना आदेश होते, त्याची माहिती काढा तुम्ही। आणि जे काय त्यांनी मतदानाचं सांगितलं असेल, हे सशक्त लोकशाही आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मन मोकळेपणे तुमचा मत द्यायचा अधिकार हा तुम्हाला दिलेला आहे आणि ते जर कोणी मोडत चुकीचं करत असेल, दडपशाही करत असेल तर त्याला पूर्ण ताकदीने मोडून काढायची ताकद ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे। आणि तो शब्द मी तुम्हाला देते की ज्याला पाहिजे त्याला मतदान करा, तो तुमचा अधिकार आहे। आणि हा अधिकार घेऊन टाकायचा अधिकार तर कुणाला तरी किंवा प्रशासनाला वाटत असेल की तो त्यांचा आहे तर अशा दडपशाहीच्या सरकारला आज हद्द पार करण्याची वेळ आलेली आहे आणि ती जबाबदारी आज आपल्याकडे आली आहे। कुणालाही माझं म्हणणं आहे, कुणालाही तुम्ही मतदान करा। माझा कधीच मी मतं मागायला जरूर आले, पण भीतीने नाही तुमची मतं घेणार। मी प्रेमाने विश्वासाने तुमची मतं